आपल्या खात्यात आधार कार्ड लिंक आहे की नाही हे कसं तपासायचं याचा व्हिडिओ मी आधीच बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. पण समजा त्यामध्ये जर दिसलं की आपला आधार कार्ड लिंक नाही आहे तर ते घरी बसूनच कसं लिंक करायचं आधार कार्ड आपल्या अकाउंटला हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचा आधार कार्ड जर तुमच्या अकाउंटला लिंक नसेल तरी तुम्हाला बँकेत जायची आवश्यकता नाही. तुम्ही मोबाईलवरच घरी बसूनच आधार कार्ड लिंक करू शकता. त्याची प्रोसेस कशी आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम जाऊया आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये. क्रोम ब्राउझर ओपन झालं. इथं टाईप करायचं आहे NPCI. त्याला सर्च करायचं आहे. होमपेज ओपन होईल. याला थोडं झूम करतो. इथं जे कन्झ्युमर दिसतंय कन्झ्युमरला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा इथं थोडं साईडला घे. भारत आधार सीडिंग एनेबल याला क्लिक करायचं आहे. BASE याला क्लिक केलं. आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. तो फॉर्म आपल्याला भरायचा आहे. त्यामध्ये सर्वात वर जे आहे तिथं आपला आधार क्रमांक टाकायचा आहे. इथं आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. इथं जो 2 नंबरला ऑप्शन आहे सीडिंग डिसीडिंग त्यामध्ये आपल्याला आधार लिंक करायचा आहे त्यामुळे सीडिंग ऑप्शन निवडायचं आहे. त्याच्या खाली आपली जी बँक आहे ती बँक टाईप करायची आहे. जी कुठली तुमची बँक आहे तिथं बँकेचं नाव टाकायचं आहे. नंतर सीडिंग टाईपमध्ये फ्रेश सीडिंग करायचं आहे. त्याच्यानंतर खाली अकाउंट नंबर टाईप करायचा आहे. त्याच्या खाली परत एक वेळ कन्फर्म करायचा आहे अकाउंट नंबर. नंतर जे खाली 2 ऑप्शन आहेत त्याला ओके क्लिक करायचं आहे. नंतर कॅप्चा जसा आहे तसा फिल करायचा आहे. स्मॉल असेल स्मॉल, कॅपिटल असेल कॅपिटल. नंतर प्रोसेसला क्लिक करायचं आहे. तुमचं आधार कार्ड लिंक होऊन जाईल तुमच्या बँक अकाउंटला. हॅलो फ्रेंड, मी आहे तुमचा मित्र जनार्दन इंगळे. आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, शिकण्यासाठी, हसण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.